एकनाथ शिंदेचा बालेकिल्ला असलेल्या या ठाणे महापालिकेत काय स्थिती आहे ते आपण सगळ्यात आधी बघणार आहोत. ठाण्यामध्ये भाजप 40 तर शिवसेना 87 जागांवर ही महापालिका निवडणुकांसाठी सज्ज झालेली आहे. शिंदेची शिवसेना जी आहे ती ठाण्यात मोठा भाऊ असल्याचं बघायला मिळतं. 4 जागांवरून ठाण्यातून वाद होता. मात्र काल आनंद आश्रममध्ये भाजप आणि शिंदेच्या कार्यकर्त्यांमध्ये बैठक झाली आणि त्या बैठकीनंतर, त्या चर्चेनंतर क्लिअर पिक्चर ठाण्यातून आपल्याला बघायला मिळतंय आणि त्यानुसार शिंदे 87 आणि भाजप 40 जागांवर तिथून लढवणार आहेत निवडणूक. तर काँग्रेस ठाण्यातून स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. काँग्रेसने स्वबळाचा नारा दिलेला आहे. आम्ही मागितलेल्या जागांचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेने स्वीकारला नाही. काल आलेला मनसे त्यांना प्रिय झाला. अडचणीच्या काळात आम्ही जितेंद्र आव्हाडांना मदत केली. आज ते आमच्या जीवावर उठलेत, अशा शब्दात ठाणे काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी टीका केलेली आहे ठाकरेंवर आणि मनसेंवर आणि त्यानुसार काँग्रेसने स्वबळाचा तिथे नारा दिलेला आहे. आधी काँग्रेसने ठाण्यातून 35 जागांची मागणी केलेली होती. त्यानंतर जी दुसरी बैठक ठाण्यातून महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची झाली त्यामध्ये 23 जागांची काँग्रेसकडून मागणी करण्यात आलेली होती. मात्र जेवढ्या त्यांना इच्छुक जागा होत्या तेवढ्या न मिळाल्यामुळे काँग्रेसने इथे स्वबळाचा नारा दिलेला आहे. तर दोन्ही ठाकरे म्हणजे पवार, मनसे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांची तिथे आघाडी झाल्याचं बघायला मिळतंय. ठाण्यामध्ये असं ना की मला या गोष्टीचं विशेष काहीच नाही वाटलं की तिथे युती झाली आणि तुलनेत भारतीय जनता पार्टीच्या एकनाथ शिंदेनी 87 का 88 जागा तिथे घेतल्यात आणि 40च्या आसपास भारतीय जनता पार्टी लढते. मुंबईमध्ये आपण आज सगळीच बघितलं, रात्री मला वाटतं 3-4 वाजता अमित साटम आणि राहुल शेवाळे यांनी मुंबईमध्ये महायुतीची घोषणा केली. त्यामध्ये 130 बहुतेक जागा या भारतीय जनता पार्टी आणि 90 जागा या शिवसेना लढणार आहेत. त्यामुळं हे कॉम्प्रोमायझेशन हे ठाणे आणि मुंबईमध्ये होतं का याच्याबद्दल सुद्धा चर्चा आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने ठाणे शहरावरती दावा केलेला होता की आम्हाला लोकसभेची पण जागा हवी आहे, आम्हाला विधानसभेचा संजय केळकर तिथून आमदार आहेत, पण अनेक अशा ठिकाणच्या जागाची तर भारतीय जनता पार्टी दावा होता. मग एवढ्या कमी जागा भाजपने ठाण्यामध्ये का घेतल्या, तर त्याचा गमक हे मुंबईत आहे. त्यामुळं एकनाथ शिंदे आणि भाजप यांनी काही जागा एक्सचेंज केल्यात का अशी सुद्धा राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे. पण प्राथमिक दृष्ट्या जर आपण जागावाटपामध्ये बघितलं तर एकनाथ शिंदे यांचा हा युती केल्यामुळे फायदाच आहे. आणि दुसरी गोष्ट, त्यांनी ज्या मोठ्या प्रमाणात जागा मिळवून घेतलेल्या आहेत, एक प्रकारे असं म्हणण्याला जागा आहे की त्यांनी त्यांचा गड राखलाय. पण भाजपला जेवढ्या जागा मिळाल्या त्याकडे दुर्लक्ष करण्याचं काही कारण नाहीये, कारण भाजप ने सुद्धा ठाण्यामध्ये हळूहळू त्यांची राजकीय ताकद आहे ती वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकनाथ शिंदेसोबत संघर्ष करताना सुद्धा आणि ते नसताना सुद्धा भाजपने त्यांच्या पक्षाचा विस्तार तिथे केलेला आहे. आणि मागे फडणवीसांचा ठाण्यामध्ये कार्यक्रम झालेला होता, त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की आपण ठाण्यामध्ये स्वबळावर लढण्यासाठी सक्षम आहोत. म्हणजे मला वाटतं विधानसभेच्या वेळेस त्यांचं स्टेटमेंट होतं. त्यामुळं युती झाली. हे दोन्ही पक्षांसाठी जरी दिलासादायक असलं तरी मला वाटतं की हे एकनाथ शिंदे यांच्यासाठी मोठं दिलासादायक असणार आहे. कारण चर्चा नागपूरची, चंद्रपूरची, सांगलीची होणार नाहीये. जर शिवसेनेचा विषय निघेल तर ठाण्यामध्ये शिवसेनेसाठी या समोरचं क्रायसिस आहे त्याच्याबद्दलची चर्चा होईल. त्यामुळं एकनाथ शिंदेच्या बाबतीत किंवा त्यांच्या पक्षाच्या बाबतीत आता ठाण्याचा तो तिढा आहे किंवा त्यांच्यासाठीचं टेन्शन आहे, डोकेदुखी आहे, ती मला वाटतं आता ठाण्यामध्ये दूर झाल्याचं पाहायला मिळेल आणि दोन्ही पक्ष युतीमध्ये तिथे लढताना पाहायला.